आणि राज ठाकरेची एक छबी टिपण्यासाठी या ठिकाणी जो मराठी माणूस हा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे। जर एकंदरीत जर बघितला तर पूर्ण या ठिकाणी जर मीरा भाईंदर मध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये साइड 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 मराठी माणसाची मात्र एक मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळत आहे। आज राज ठाकरे नेमकं या सभेमधून मराठी माणसाला काय संबोधित करणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि याकडे सर्व मराठी माणसांचं लक्ष लागलेलं आहे। आता राज ठाकरे हे सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। तर मीरा रोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता दाखल झालेले आहेत। जोरदार स्वागत त्यांचं करण्यात आलेले आहे। जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। त्याचबरोबर ढोल ताशांचा गजर केला जातोय। जोरदार फटाके देखील फोडले जात आहेत। 8 जुलैला मनसेकडून मीरा भाईंदरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही। मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिकांची धरपकड केली आणि या पार्श्वभूमीवर मुंबई त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक हे मीरा भाईंदरमध्ये पोहोचलेले होते आणि एक विराट मोर्चा त्यावेळी निघालेला होता। आणि त्यानंतर आता स्वतः राज ठाकरे हे मीरा भाईंदरमध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांची जाहीर सभा आता थोड्याच वेळात पार पडणार आहे। मराठीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये काय बोलणार सरकारवर आणि खास करून हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे कोणत्या शब्दांमध्ये निशाणा साधतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। हे दृश्य आपण पाहतो आहोत। जोरदार पुष्पवृष्टी करत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तर काहीही झालं तरी आपण मराठी बोलणार नाही असा उद्दामपणा एका व्यापाऱ्यानं मीरा रोडमध्ये केलेला होता। त्याला मनसैनिकांनी चांगला चोप दिलेला होता। त्यानंतर मीरा भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढलेला होता। आंदोलन दिव्य पद्धतीने असं झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नित्यानंद नगरमध्ये ही संपूर्ण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज होणार आहे। नित्यानंद नगरमधल्या नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं पहिलं होणार आणि त्यानंतर या संपूर्ण सभेला जी आहे ती राज ठाकरे यांच्याकडनं सुरुवात केली जाणार आहे। मीरा रोडमध्ये संपूर्ण मराठी जनतेचा एकजूट जी आहे ती पाहायला मिळते। सध्या मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळते। नित्यानंद नगरच्या या संपूर्ण मध्यवर्ती रस्त्यावरती ही आजची सभा होते आणि या सभेला जोरदार प्रतिसाद असा आपल्याला या ठिकाणी लोकांचा पाहायला मिळतोय। 8 जुलैला खरं तर 8 जुलैला मीरा भाईंदरमध्ये मराठी लोकांचा मोर्चा निघालेला होता आणि त्या मराठी लोकांच्या मोर्चाला मनसेनं पाठिंबा दिलेला होता आणि एक अभूतपूर्व असा मोर्चा जो आहे तो 8 तारखेला झालेला होता आणि त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा भाईंदरच्या दौऱ्यावरती आहेत। त्यामुळे आज राज ठाकरेंची तोफ जी आहे ती मीरा भाईंदरमध्ये डागली जाणार आहे। या संपूर्ण त्यांच्या सभेमध्ये राज ठाकरे कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहू शकतो की